की आपला मुलगा रोज दिसतो, पण तो ज्यावेळी फॅन्सी ड्रेसला जातो त्यावेळी आपण जातोच की थिएटरला त्याचं कौतुक करायला. तसं हास्य जत्रेचे जे आमचे नट आहेत किंवा कॉमेडी करणारे नट आहे किंवा आपले मराठीतले नट आहेत, अनेक निर्मात्यांकडे अनेक सिस्टीममध्ये काम केले, त्यामुळे कलावंतांच्या सगळ्या गरजा आणि वेदना माहिती आहेत. त्यामुळे जेव्हा निर्माते झालो त्यावेळीच आम्ही ठरवलं होतं की निर्माता हा कोण असतो, तर निर्माता हा त्या युनिटचा पालक असतो, तो त्या युनिटचा मालक नसतो. मी श्रावणी विलास लकेश्री मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. मी आज आले गुलकंदच्या ट्रेलर लॉन्चला आणि आता आपल्यासोबत ठेव फोन हा जो डायलॉग ज्यांचा फेमस आहे, गोस्वामी सर जे आता माझ्यासोबत आहेत. मला खूप छान वाटते त्यांच्याशी गप्पा मारून. सर कसे आहात? मी मस्त. आता गुलकंद मूव्ही येतोय आणि आय नो तुमचा एक्सपिरियन्स खूप जास्त मोठा आहे आणि माझ्याकडे त्याच्यासाठी शब्द नाही आहेत, कारण तुमच्या एक्सपिरियन्समध्ये असं वाटतं की आम्ही कुठेतरी खाली लांब कुठेतरी आहोत. गुलकंदसाठी कॉन्सेप्ट कशी काय सुचली तुम्हाला? नाही ॲक्च्युली ही कॉन्सेप्ट सचिन मोटे जो लेखक आहे माझा मित्र आणि आमचा पार्टनर म्हणजे याच्यातला वेटकलर प्रोडक्शनचा, त्याला सुचलेली गोष्ट आहे. आमच्याकडे तो लिखाण करतो, मी दिग्दर्शन करतो आणि म्हणजे लिखाण किंवा दिग्दर्शन याच्यात एकमेकांचे इनपुट्स आम्ही घेत असतो. तर त्याला ती गोष्ट सुचली होती की 10 वर्षापूर्वी, साधारणतः 14-15च्या दरम्यान, आणि एक छोटा जिस्ट होता आणि मग आम्ही सतत कामाच्या निमित्तानं एकत्र असतोच, तर त्याच्यावर बोलणं झाल्यावर याच्यावर छान घडू शकेल असं वाटल्यावर मग मग त्याचे टप्पे एक 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 रचत रचत एक 4-5 वर्षापूर्वीच स्क्रिप्ट तयार होतं. पण स्क्रीन प्ले या फॉर्मॅटला आणलेलं नव्हतं, कथा तयार होती. आणि मग जसं कास्टिंग ठरत गेलं की समीरला घेऊन करूया कारण ते कॅरेक्टर तसं आहे, सईला विचारूया, प्रसाद आणि ईशा त्यानंतर जॉईन झाली होती, म्हणजे अगदी शेवटच्या टप्प्यात 1-1.5 वर्षापूर्वी त्यावेळी जॉईन झाली होती. तर मग ईशाला घेऊन करूया असं करून आम्ही ते कास्टिंग एक डोक्यात ठेवून मग पटकथा लिहिली आणि यांच्याशी बोललो तर हे सगळे तयार झालेत. आणि मग मग मध्ये आम्हाला एप्रिल-मेला एक गॅप मिळाला याच्या हास्य जत्रेला आणि त्या गॅपमध्ये शूट करायचं हे ठरलं ना आम्ही ते शूट केलं. तुम्ही हे किती म्हणजे म्हणतात ना अचानक ठरवलेलं असं वाटतं का? जर तुम्ही असं नाही तर म्हणायला गेलं तर मूवीचं एक प्रॉपर प्लॅनिंग होतं की आपण या पिरियडमध्येच शूट करायचं, या पिरियडमध्ये एडिट करायचं, मग लॉन्च करायचं. पण मी आता ऐकताना म्हणजे 10 वर्षापूर्वी कॉन्सेप्ट सुचली, त्याच्यानंतर 4-5 वर्ष रायटिंग झालं, मग स्क्रीन प्ले, सगळ्या गोष्टी इतक्या लांबणीवर गेल्या. पण माझं असं मत आहे की मला असं पर्सनली वाटतं की ज्या गोष्टीला खूप वेळ लागतो ना, ती गोष्ट खूप हिट होते. म्हणजे नाही होणारच सर. कारण महाराष्ट्राचं नाही म्हणायला गेलं तर भारताचंच, कारण हिंदीमधले पण बरेच जण तुम्हाला आपल्या हास्य जत्रेतल्या कलाकारांना ओळखून आहेत आणि तेव्हा ते एकदम असे जी तारीफ करतात सगळ्यांची की ह्यांचं लेखन दिग्दर्शन खूप ग्रेट आहे, सो त्यामुळे हिटच होणार आहे. पण तेच मला विचारायचं आहे की तुम्हाला पण असं वाटतं का की एक टाइम ऑफ पिरियड जी गोष्ट घेते ती हिट होते? नाही तसं नाही, जी गोष्ट आपण मन लावून करतो ती चांगली होते. आता चांगली गोष्ट आणि हिट गोष्ट ह्या 2 वेगळ्या बाबी आहेत. त्यामुळे अनेक चांगले सिनेमे आहेत जे हिट नाही होऊ शकले, प्रेक्षक नाही पोहोचलेत, पण सिनेमा म्हणून तो चांगला होता. त्यामुळे आमच्यामध्ये आम्ही हा चांगला सिनेमा केला आहे. आता तो तो हिट करणं हे प्रेक्षकांच्या आणि तुमच्यासारख्या मित्रांच्या हातात आहे. तुम्ही किती स्प्रेड करतात, प्रेक्षक किती विश्वासाने थिएटरपर्यंत येतात. पण जसं तू म्हणालीस ना की तसं ते नंतर घाईत नाही झालं. आमच्याकडे कसं व्हायचं की हास्य जत्रेचं आठवड्याचे 3-4 एपिसोड, किमान 3 एपिसोड, म्हणजे असं महिना आम्ही ब्लॉक असायचो आणि आम्हाला गॅप मिळायचे ते जून-जुलैला मिळायचे गेले 3-4 वर्ष. आणि जून-जुलै हा पावसाळा आहे, त्यामुळे त्यावेळी शूट करणं जरा रिस्की पण असतं, कारण निर्मिती आम्हीच करणार होतो आणि आम्ही जे ठरवलेले नट होते ते बऱ्याचदा आम्ही जून-जुलैला आमचेच MSJ लाईव्हचे दौरे असायचे अमेरिका, ऑस्ट्रेलिया असे महिन्याचे. त्यामुळे ते घडतच नव्हतं. म्हणजे ज्यावेळी आम्ही असं ठरवलं होतं की ज्यावेळी आपल्याला आता 2 महिन्याचा गॅप दिसेल त्याच्या 3-4 महिने, कारण गोष्ट तयार होती, स्क्रीन प्ले तयार होता, डायलॉग आणि तेवढंच राहिलं होतं. मग ते जसं आम्हाला कळलं की आता आपल्याला एप्रिल-मे गॅप मिळणार आहे यावर्षी, गेल्या वर्षी, तर तो करेक्ट सीझन होता की ज्यावेळी आमचे बाहेरचे दौरेही नव्हते आणि मग सगळ्यांच्या डेट्स आम्ही लॉक केल्या 3-4 महिने आधीच आणि त्याच महिन्यात ते शूट करायचं कन्फर्म केलं. आणि मग आणि निर्माते आम्ही असल्यामुळे ते शक्य झालं, कारण नाहीतर निर्मात्यावर आपण डिपेंड असलो की ते पैसे रिलीज होणं, ते सगळ्या गोष्टी आहेत. इथे पैसे आम्ही तयार होतेच की आम्ही ते सिनेमासाठी एक अमाऊंट काढली होती, त्यामुळे ते सहज करता आलं, त्या मर्यादेतच करावं लागलं.
तुम्ही असं म्हणाला सचिन मोठे सर आणि तुम्ही जोडी तुमची खूप फेमस आहे सध्या आणि इतके वर्ष तुम्ही एकत्र आहात. पण त्या मैत्रीला कशी सुरुवात झाली आणि तुमच्या एक अंडरस्टँडिंग जमायला पण कशी सुरुवात झाली? मैत्रीला म्हणजे मी 1992ला मुंबईत आलो. मी धुळ्याचा आहे प्रॉपर. त्यानंतर मी आताचं छत्रपती संभाजीनगर, त्यावेळेचं औरंगाबाद इथल्या विद्यापीठात मी नाट्यशास्त्राचे शिक्षण घेतलं आणि 92ला मी मुंबईत आलो. तर मुंबईत आल्यानंतर नाटकासाठी आलेलो. त्यावेळी तर हे टेलिव्हिजन सुद्धा एवढा मोठा नव्हता, सह्याद्री फक्त होता आणि सिनेमा म्हणजे अगदीच दूरची गोष्ट होती त्या काळात. तर नाटक करत होतो. तर व्यावसायिक नाटक माझं एक येऊन गेलं होतं, ज्यात सतीश पोळेकर, स्वाती चिटणीस काम करायचे त्या काळी. आणि त्याच्यानंतर दुसरं एक नाटक माझं मी करायला घेतलं होतं, कलावैभवचं दिग्दर्शित करत होतो मी 97ला. आणि त्याच्यात विजय कदम, सुमित राघवन, अतुल परचुरे, नागेश मोरवेकर, माधुरी बांदिवडेकर अशी कास्ट होती त्यावेळी. आणि ते मी बसत असताना आमचा एक कॉमन मित्र आहे साताऱ्याचा, सचिनचा आणि माझा, बाळकृष्ण शिंदे म्हणून. तो मला भेटला, म्हणाला एक मुलगा आला आहे रे साताऱ्याहून, नाटक करतो, तो पण ऍक्टर आहे, तर त्याला तुझ्याकडे काय असेल तर घे ना. तर मग सचिनची मला भेट करून दिली. त्यावेळी सचिन असा थोडा जाड वगैरे होता आणि म्हटलं अरे माझं कास्टिंग झालंय पण एक यमदूताचा छोटा रोल आहे, तू वाटशील यमदूत, पण छोटा रोल आहे, तू चांगला ऍक्टर असेल तर नको करू. पण तो बाळा म्हणाल तो चांगला वाईट ते सोड, आता सध्या गरज पण आहे त्याला, तर दे. मग मी त्याला कास्ट केला आणि नंतर मग तो असिस्टंट म्हणून पण त्या नाटकाला माझ्यावर राहिला. आणि मग मैत्री जमत गेली, विचार जुळायला लागले. त्याला माझी विनोद करण्याची पद्धत, त्याची विनोद करण्याची पद्धत. मग हळूहळू त्या काळात मी बहिशाल विभाग जो आहे मुंबई विद्यापीठाचा, तिथे मी नाट्यशास्त्राचा एक कोर्स आम्ही सुरू केला होता. त्याचा मी समन्वयक आणि प्रशिक्षक होतो, विकेंड कोर्स होता. तर तिथं मी शिकवायचो, मी आणि विनायक दिवेकर. मग सचिनने सुद्धा पुण्यात एक कोर्स केला होता मॉडर्न कॉलेजला. आणि तर मग आम्ही त्याला एकूण त्याचा अभ्यास, त्याचं वाचन पण चांगलं आहे, हे पण जुळत आहेत, नाटकाविषयीचे विचार समानधर्मी आहोत. तर मग त्याला विचारलं की तू पण ये इकडे, आम्हाला एक अजून सहयोगीची गरज आहे. मग तो 1 वर्ष सहज पाहायला म्हणून आला, दुसऱ्या वर्षीपासून जॉईन झाला. आणि मग तिथनं अनेक वर्ष, जवळजवळ 11 वर्ष आम्ही नाट्यशास्त्र शिकवायचो पण, आणि नाटक वगैरे सुरूच होतं. मग त्याच्याबरोबरीने काही नाटकं त्याने लिहिली आणि मग असं ते सगळं मैत्र पुढे सुरू झालं. बाहेर गप्पा मारणं, राजकारणावर गप्पा मारणं, गॉसिप्स करणं, हे समान विचार असल्यावर मैत्री वाढत जाते. असं. ऍक्च्युली ती आता मैत्री इतकी मोठी famous झाली आणि म्हणतात ना दोन 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 लोक जेव्हा एकत्र येतात आणि ते काहीतरी घडवतात, ते तुम्ही दोघांनी मिळून घडवलं आणि आता ते दिसण्यात येते. ऍक्च्युली कलाकारांना जोडून ठेवलं आणि ते इतके वर्ष जोडून ठेवलं आणि ती सेम क्वालिटी ती देणं प्रेक्षकांना, ती खूप मोठी बोलतात ना गोष्ट आहे आणि त्याला असं दाद काहीच बोलू शकत नाही मी याबाबत. आता गुलकंद येतोय आणि तुम्हाला जर प्रेक्षकांना काही सांगायचं असेल किंवा आता असं बोलायचं असेल की बघाच, पण का बघा, त्याचं कारण काय सांगाल? तू आता म्हणाले टीम इतके काळ जपून ठेवत, तर आम्ही मुळात क्रिएटिव्ह फील्डकडनं निर्माते झालो, लेखक दिग्दर्शक होतो. त्यामुळे अनेक निर्मात्यांकडे अनेक सिस्टीममध्ये काम केले, त्यामुळे कलावंतांच्या सगळ्या गरजा आणि वेदना माहिती आहेत. त्यामुळे जेव्हा निर्माते झालो त्यावेळीच आम्ही ठरवलं होतं की निर्माता हा कोण असतो, तर निर्माता हा त्या युनिटचा पालक असतो, तो त्या युनिटचा मालक नसतो. तर पालक आणि मालक याच्यातला जो भूमिकेतला फरक आहे तो एकदा कळला तर टीम जास्त काळ टिकते. कारण पालक आलं की मग त्याचं कुटुंब होतं ना, कुटुंब कुरबुरी असलं तरी दीर्घकाळ टिकतं. मालक आलो की मग ती सगळीच त्याचे 2 भागच, मालक नोकर अशा भूमिका कधीच टिकत नाही. त्यामुळे आम्ही एक कुटुंब चालवतो आणि त्यामुळे ते खूप टिकून आहे. तर आता गुलकंदाच्या बाबतीत तोच भाग आहे की गुलकंद सुद्धा एक कुटुंब कसं टिकवून ठेवायचं हे सांगणारा चित्रपट आहे. तर तो का पाहावा, तर सिनेमा आपण पाहतो कशासाठी की त्याच्यात काही इमोशन्स असाव्या, रंजन व्हावं, मला माझं मनोरंजन व्हावं, मला काहीतरी माझ्यासारखं पाहिल्यासारखं वाटावं किंवा मी कधीच पाहिलं नाही असं पाहिल्यासारखं वाटावं. तर ह्या सिनेमात मला माझ्यासारखं एक जग पाहायला मिळतंय, माझ्या कुटुंबासारखं किंवा मी पाहिलेलं कुटुंबांसारखं एक कुटुंब तिथं पाहायला मिळतंय. आणि यातलं कुठलं तरी कॅरेक्टर माझ्या अंतर्मनात लपलेलं एक नॉस्टॅल्जिया आहे, तो त्या सिनेमात आहे.
त्यामुळे हा सिनेमा पाहावासा वाटणं स्वाभाविक आहे. ज्यांना ज्यांना असं वाटतं की आपले संसार खूप वर्ष झाले ना, आता त्याचा थोडं एकसुरी झालंय, तर त्या संसाराला छान तडका कसा द्यायचा हे पाहायचं असेल तर नक्की सिनेमाला या. तुम्हाला जर असं वाटत असेल की आपला पार्टनर आता आपल्यापेक्षा मोबाईलमध्ये जास्त रमतोय, तर मग आता काय केलं पाहिजे हे पाहण्यासाठी या सिनेमाला या. किंवा तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या पार्टनरच्या मोबाईलला कधी नव्हे तर आता कोडवर्ड आलाय, लॉक केलंय त्याला, तर नेमकं काय घडलंय हे जर पाहायचं असेल तर या सिनेमाला या. हे सगळं बघायला नक्कीच ते प्रेक्षक येणार आहे आणि थँक्यू सो मच. तुम्हाला खरंच ऑल द बेस्ट. कारण इतकं मोठी टीम जपून ठेवणं आणि त्यांना एकजुटीने घेऊन जाणं हे खूप महत्त्वाची गोष्ट असते. जाता जाता एक शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे आणि मला असं वाटतं तो कॉमन सध्या झाला आहे, की मराठी इंडस्ट्रीमध्ये क्वालिटीने खूप आहेत, क्वांटिटीने खूप येतात, पण क्वालिटी येत नाहीत मूव्हीजमध्ये. आणि त्यामुळे आम्ही का बघायचं? आता तुम्ही जसं तुम्ही कारण सांगितलं, की मूव्ही का बघायचा? पण कमेंट्समध्ये येतात किंवा असे कुठे चर्चामध्ये होते, की मराठी मूव्हीज आता बघण्यासारखे नाही आहेत. असं का प्रेक्षकांना वाटावं आणि त्यासाठी त्यांनी काय केलं? बघण्याची पद्धत कशी बदलली पाहिजे? कारण फक्त ट्रेलर बघून ते जज करतात, की हा मूव्ही असा असेल आणि ते चुकीचं आहे. मग ते करू नये त्यासाठी काय करतील प्रेक्षक? किंवा त्यांच्या मनात जो प्रश्न पडलाय मराठी मूव्हीजबद्दल सध्या, तो कसा दूर होईल? त्यामुळे यात प्रेक्षकांचा खरंच काही दोष नाही ना. ते त्यांना एखादी कलाकृती बघण्यासाठी जो खर्च करावा लागतो आजच्या महागाईच्या युगात किंवा आजच्या जगण्याच्या सगळ्या त्या कसरतीतनं ते थोडासा पैसा काढून जर एक मनोरंजन पाहू इच्छितात, तर त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारी कलाकृती जर त्यांना पाहायला मिळाली तर आनंद होईल. अनेकदा त्यांची फसगत झाल्याचं फिलिंग त्यांना येतं, त्यावेळी मग ते हळूहळू त्या क्षेत्रापासून दूर जायला लागतात. मराठी सिनेमाने खरं म्हणजे ना कोणी मेकर कधीच वाईट सिनेमा बनवायचा म्हणून बनवत नाही. दुर्दैवानं अनेक सिनेमा ही हे रसायनच असं आहे ना, की ते अनेकदा छान स्क्रिप्टमध्ये असलेला सिनेमा सुद्धा बिघडून जातो आणि तो बिघडला हा पूर्ण झाल्यानंतरच कळतो. कारण ते तुकड्या-तुकड्यात शूट होणारी गोष्ट आहे. त्यामुळे अनेक जण ना प्रयत्न चांगलाच करायचा म्हणून करतात. अनेकदा प्रेक्षकांच्या गरजेचा विषयच नसतो तो. तो एकतर त्यांच्या गरजेच्या पलीकडचा किंवा काळाच्या पुढचा विषय असतो म्हणून सुद्धा प्रेक्षक पोहोचत नाही. आणि आता प्रेक्षकांना काहीतरी ग्रँजरस खूप भव्य पाहायचं आहे. आणि मराठी सिनेमाची इकॉनॉमी एवढी छोटी आहे कारण ते ना सगळं दुष्टचक्र आहे. म्हणजे जर प्रेक्षकांनी आजपासून असं ठरवलं की मी जे 10 सिनेमे येतात त्यातले किमान 4 सिनेमे मी पाहीन. असे टप्प्याटप्प्याने लोकांनी पाहिले आणि जर सिनेमांना त्यांचं कलेक्शन चांगलं व्हायला लागलं, तर आपोआपच खर्च करण्याची क्षमता निर्मात्याची वाढेल आणि जे ग्रँजरस हवं आहे, त्याच्या मागेही निर्माता लागेल. सध्या आपला सिनेमा हा कंटेंटवर चालतो. आपण आहे ना त्याची भव्यता आणू शकत नाही कारण तेवढी इकॉनॉमीच नाही, तसा रेव्हेन्यू नाही. भव्यता येण्यासाठी मात्र मग प्रेक्षकांनी साथ द्यायला पाहिजे आणि निर्मात्यांनी पण धैर्य केलं पाहिजे. पण हे सगळं दुष्टचक्र आहे आणि मला वाटतं हळूहळू या फेजेसमधनं सगळेच बाहेर येतील. नेहमीच या चित्रपटाच्या फेजेस अशा आल्या आहेत. मधल्या काळात मग सचिन पिळगावकर, महेश कोठारे या सगळ्या मान्यवरांनी सिनेमा परत वर आणला होता खूप. एक मधला 90sचा काळ असा होता की मराठी सिनेमा हिट होता. मधल्या काळात थोडा परत खाली आणि पण आता विषयांचं वैविध्य खूप चांगलं आलंय. यावेळी मे मधले सिनेमे पाहिले तुम्ही, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे विविध विषयांचे सिनेमे येतात. तर प्रेक्षकांनी साथ दिली तर मला वाटतं दोघं मिळून निर्माते, प्रेक्षक, सादरकर्ते मिळून एक मराठी सिनेमा चांगल्या पद्धतीनं ग्रो करता येईल आपल्याला. होईल पण प्रेक्षक पॉझिटिव्ह आहेत. होईल. तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा. नक्की हां, थँक्स. आमचं सहकार्य आहेच तुमच्यासोबत. कारण आता सध्या मराठीतले खरंच खूप सुंदर मूव्हीज येत आहेत आणि विषय पण खूप वेगळे आहेत. असं ते एक धरून ठेवलेला पॅटर्न आहे तो आता सोडत चालले सगळे आणि काहीतरी एक्सपेरिमेंट करायला लागलेत. सो त्यामुळे प्रेक्षकांना पण खूप आवडणार आहे आणि तसंच प्रेक्षकांचं प्रेम तुमच्यावर आहेच. ते नक्की येणार मूव्ही बघायला आणि थँक्यू सो मच आणि तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि दुसरं ना मला असं वाटतं की प्रेक्षकांनी थोडं ना एक्सपेरिमेंट जर कोणी केले असतील तर त्याला साथ द्यायला पाहिजे. म्हणजे आमच्या बाबतीत असं होतं ना की हास्य जत्रेतले नट आहेत. आता ते तर टीव्हीवर रोज दिसतात, मग त्यांना बघायला कशाला जायचं. तर अवधूत गुप्ते खूप छान बोललेत आता आमच्या ट्रेलरच्या वेळी, तुम्ही होतात त्यावेळी, की आपला मुलगा रोज दिसतो पण तो ज्यावेळी फॅन्सी ड्रेसला जातो
त्यावेळी आपण जातोच की थिएटरला त्याचं कौतुक करायला. तसं हास्य जत्रेचे जे आमचे नट आहेत किंवा कॉमेडी करणारे नट आहेत किंवा आपले मराठीतले नट आहेत ते चित्रपटाव्यतिरिक्त वेगवेगळ्या माध्यमात असतातच. ते तुम्हाला मार्केटलाही दिसतात, इतके एक्सेसेबल आहेत. म्हणून ते अरे हा तर मला रोज दिसतो म्हणून त्याला पाहायला जायचं का, असा विचार कृपया आणू नका. कारण तो तुम्ही जर त्याला योग्य प्रोत्साहन दिलं तर तो मिरॅकल काहीतरी वेगळं करून दाखवेल. जसं समीर ह्याच्याकडे इकडे विनोदी नट म्हणून जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही हा सिनेमा नक्की बघा. तुम्हाला जाणवेल की विनोदाच्या पलीकडे सुद्धा भावभावनांचं खूप उत्तम प्रकटीकरण तो करू शकतो आणि ते करण्याची संधी या चित्रपटाच्या निमित्तानं त्याला मिळाली आहे आणि ती संधी योग्य होती. त्याने त्याचं सोनं केलंय. त्याला जर तुम्ही दाद दिली तर अशा प्रकारचे प्रयोग तो आणि इतर निर्माते पण इतरांच्या बाबतीत करतील. त्यामुळे एक्सपेरिमेंट व्हायचं तर प्रेक्षकांची दाद खूप महत्वाची आहे. त्यामुळे कोणालाही अशा पद्धतीचं हे लावू नका, काय म्हणता त्या लेबल लावू नका की अरे हा तर इथं आहे, हा तर तिथे आहे. त्याने प्रयोग केलाय तर प्लीज जा आणि त्याला दाद द्या. नाही आवडलं तर कान पिळा, नो डाऊट. येस. तुम्ही अगदी बरोबर बोलात की ना खूप टाईपकास्ट होतं, त्यामुळे ते चुकीचं असतं. जर एखादा कलाकाराचं मन आहे की मला ते कॅरेक्टर करायचं आहे, पण प्रेक्षकच कधी कधी म्हणतात नाही तू तर हेच चांगलं करू शकतो, आम्हाला तुला ह्यातच बघायचं आहे. पण मला असं वाटतं आता थोडीफार एक मेंटॅलिटी चेंज होत जाते आणि त्यामुळे ते होणारच आहे. बाकी गुलकंदचा एक फॅमकॉम सिनेमा नक्की छान होणार आहे आणि प्रेक्षक नक्की बघायला येणार आहे. थँक्यू सो मच. थँक्यू.